भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे आज सकाळी भंडाऱ्यावरून नागपूरला जात असताना रस्त्यामध्ये ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये गाडीचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला असून डॉक्टर प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले। अधिवेशन सुरू असताना दिल्लीला जात होते। भंडारा नागपूर महामार्गावर हा दुसऱ्यांदा त्यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे। तर 4 दिवसांपूर्वी सुद्धा भंडाऱ्यातील विश्रामगृहात ते बसले असताना अचानक त्यांच्या रूमला आग लागली। अधिवेशनामध्ये वाळू माफिया, आरटीओ माफिया त्यांचे प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्याकडून घातपात करण्याची शक्यता तर नाही ना, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली आहे। तसेच प्रशासनाने सुरक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला, याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो। यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता। मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना। 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली। अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती। आम्ही जनतेचे प्रश्न वारंवार मांडत असतो। यामध्ये रेती माफिया, आरटीओ माफिया, ड्रग्ज माफिया यांच्यासोबत आम्ही लढत असतो। मनामध्ये विचार येतो की यामुळे तर आमच्यावर घातपात तर होत नाही ना। जनतेच्या कामासाठी 300 ते 500 किलोमीटर डेली आम्ही फिरत असतो। मी वारंवार सरकारला आणि अधिकाऱ्यांना पत्र लिहिले की आम्हाला सिक्युरिटी देण्यात यावी। सिक्युरिटीच्या नावावर फक्त एक सिक्युरिटी गार्ड त्यांनी मागच्या विंटर सेशनमध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी दिला। आमच्या समोर समजा कोणती गाडी आहे, आम्ही नक्सलाइट एरियामध्ये फिरत असतो, एस्कॉर्ट समजा दिली तर अशा प्रकारचे अपघात रोखता आले असते। मी सरकारला विनंती करतो की आमच्या मनामध्ये शंका आहेत आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी। अन्यथा आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर सरकार आणि अधिकारी जिम्मेदार असतील।